घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना कराड पोलिसांनी घेतले ताब्यात। सदर कारवाईबाबत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकार परिषदेत काय माहिती दिली आपण पाहूया। आहे आणि काय काय रिकव्हर करण्यात आलं याच्यामध्ये कराड शहर पोलीस स्टेशन अंतर्गत एक रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल होता। या रिक्षा चोरीच्या गुन्ह्यामध्ये जो तपास करण्यात आला, तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती याच्या आधारे आम्हाला एक पुरुष आणि एक महिला आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक असे एकूण 3 आरोपी मिळाले। या आरोपींकडनं रिक्षा चोरीचा गुन्हा उघडकीस आला, त्यात रिक्षा मिळाली, तसंच जवळजवळ सुमारे 9 घरफोड्या या आत्तापर्यंत आपल्या परिसरात म्हणजे कराड शहर परिसरात केलेल्या डिटेक्ट झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये जवळजवळ 7 तोळ्याचा सोन्या चांदीचे दागिने, रिक्षा असा 13,30,000चा माल जप्त झालेला आहे। या 9 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे हे 2025चे आहेत। एक रिक्षा चोरीचा गुन्हा आहे 2026 आणि घरफोडीचा 2026चा गुन्हा आहे। तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील आळंदी पोलीस स्टेशन हद्दीतही 3 गुन्हे डिटेक्ट झाल्याचे केल्याचे आरोपी कबूल करत आहेत। ते पिंपरी चिंचवडला आम्ही सांगू। असे एकूण आतापर्यंत 12 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत। याच्यामध्ये अजून एक आरोपी आम्हाला कळलेला आहे जो फरार आहे, त्याचा शोध चालू आहे। त्याचा शोध घेतल्यानंतर अजून काही मुद्देमाल, अजून काही गुन्हे हे निघण्याची शक्यता आहे। आरोपी कुठले आहेत आणि अजून एक आरोपी कळाला अशा अजून काही त्यांचे साथीदार असण्याची शक्यता आहे का? नाही, याच्यामध्ये आरोपी जे आहेत हे पुण्याचे आहेत। एक आहे रोहन लोंढे, भारतनगर पिंपरी पुणे, आणि तेजस्विनी पाटील या सुद्धा वाकड पुणे। विधी संघर्षग्रस्त बालक जो आहे तो आणि अजून एक जो पाहिजे असेल, हे सगळे आरोपी हे पुण्याचेच आहेत। घटनाक्रम कसा आहे आणि आरोपीचा म्हणजे कसं शोध नाही, याच्यामध्ये पहिलं तर एक रिक्षा चोर होती। रिक्षा चोरीमध्ये जेव्हा सीसीटीव्ही बघितलं, मग सगळं काही गुप्त माहिती, काही इतर टेक्निकल अनालिसिस, जो टेक्निकल अनालिसिस आहे तो आमचा पार्ट आहे। त्याच्यानुसार आम्हाला हे आरोपी कळाले आणि आयडेंटिफाय झाले। त्यांच्याविरुद्ध आधीचे गुन्हे आहेत, या सगळ्या माहितीतनं आम्हाला ते आरोपी मिळालेले। कुठं कारवाई केली प्रत्यक्ष म्हणजे काय आपल्याला कुठून ताब्यात घेतल्यांना कुठून ताब्यात घेतलं? कराड शहरात मिळालेले आहेत ते। काही सीसीटीव्ही फुटेज या 2 दिवसामध्ये कराडमध्ये सुद्धा पुढे येत आहेत। भांडी विकण्याच्या नावाखाली काही अशा महिला कराडमध्ये फिरत आहेत। या संदर्भात काही डिपार्टमेंटकडे माहिती आहे? ठीक आहे, आमच्या लेवलला आम्ही सगळ्यांना आवाहन करत असतो। आमचे DB वाले किंवा सर्व पोलीसही काम करत असतात। अशा प्रकारचे ज्या काही न्यूज येतात सोशल मीडियावर किंवा आपल्याकडनं, तर आम्ही त्याच्यावर नक्कीच शोध घेऊन जी काय कायदेशीर कारवाई असेल ती करतो। जर आता या भांडी विकणाऱ्या महिला आहे, जसं आपला संशय असेल, तर काही त्यांचे नावं, गावं, इतर काही त्यांचा रेकॉर्ड, याच्या आधारे नक्की त्याच्यामध्ये पुढची कारवाई करण्यात येईल। मागील 4 दिवसात